नमस्कार. नेपाळहून एक मोठ्या अपघाताची बातमी समोर येते. नेपाळमध्ये 44 प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका बसला प्रचंड अपघात झालेला आहे. मोठा असा हा अपघात आहे. यामध्ये 18हून अधिक जणांचा जीव गेलेला आहे. त्यामध्ये 2 परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश आहे. या अपघाताविषयीचे सगळे अपडेट, हा अपघात कसा झाला, काय कारणांना झाला, काय अपडेट आहे या अपघातासंदर्भातलं, हे सगळं पाहण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नेपाळ हे खरं तर पर्यटनासाठी उत्तम असं स्थळ आहे असं सांगितलं जातं. काही प्रवासी हे पोखराहून काठमांडूकडे निघालेले होते. त्याचवेळी रात्री 1:30 वाजता, मध्यरात्री 1:30 वाजता चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि 44 प्रवासी असलेली ही बस त्रिशुली या नदीमध्ये कोसळलेली आहे. 150 मीटर उंचीवरून खाली नदीमध्ये ही बस कोसळली असं कळतंय. या बसमध्ये 44 प्रवासी होते. त्यातले 25 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि 18 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जे 18 जण दगावले त्यामध्ये 2 परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश आहे असं कळतंय. 44 प्रवाशांनी भरलेली ही बस रात्रीच्या वेळेला प्रवास करत होती आणि पोखराकडून काठमांडूकडे ती निघालेली होती. त्याच वेळी रात्री 1:30च्या दरम्यान धदिंग या जिल्ह्यामध्ये या बसचा अपघात झालाय आणि त्रिशुली नदीमध्ये ही बस कोसळलेली आहे. बेनीघाट रोरांग हा परिसर आहे या जिल्ह्यामधला, धदिंग या जिल्ह्यामधला बेनीघाट हा जो परिसर आहे, बेनीघाट रोरांग इथल्या ग्रामीण भागामध्ये त्रिशुली नदीच्या पात्रात ही बस कोसळली आणि ती अगदी वरून कोसळली. त्यामुळे या बसचा अगदी चक्काचूर झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय असं कळतंय. मृतांमध्ये 12 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे आणि जे 2 परदेशी नागरिक दगावलेले आहेत त्यामध्ये 1 महिला आणि 1 पुरुष आहे. तर हा जो पुरुष आहे हा न्यूझीलंडचा आहे असं कळतंय. जखमींपैकी सगळ्याच व्यक्तींना, म्हणजे जखमींना जवळच्याच रुग्णालयामध्ये, नेपाळच्या रुग्णालयामध्ये आणि धदिंगच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. जे अधिक जखमी आहेत त्यांना नेपाळला हलवण्यात आलेलं आहे. तर परदेशी महिलांमध्ये नेदरलँडची सुद्धा एक महिला होती असं कळतंय, जे नेपाळ बघण्याकरता आलेले होते. पण यामध्ये जखमीमध्ये एक नेदरलँडची महिला आणि मृतांमध्ये न्यूझीलंडचा एक पुरुष असं कळतंय. आता या सगळ्या विषयीची अगदी अधिकृत माहिती स्थानिक यंत्रणांकडून समोर येईल. पण आत्तापर्यंत म्हणजे रात्री 1:30 पासून सकाळपर्यंत जी काही माहिती समोर आली आहे ती अशी आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जखमींना हलवण्यात आलेलं आहे आणि बचाव कार्य रात्री वेगानं करण्यात आलं. पण अंधार होता, नदीचा प्रवाह वाहता होता, त्यामुळे तितक्या जलद गतीनं बचाव कार्य झालं नाही. पण जे जखमी होते त्यांना तातडीनं मदत पुरवली गेली, त्यांना रुग्णालयात हलवलं गेलेलं आहे. आता हा मृतांचा आकडा वाढेल अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते. त्याच्याविषयीची सुद्धा माहिती समोर येईल. पण नेपाळमध्ये ही प्रवासी बस कोसळलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अशा पर्यटन स्थळी जाताना कशा पद्धतीनं आपला प्रवास करावा, किती विश्वासार्ह सेवा देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यातर्फे प्रवास करावा, हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत.